तर आपण बृहदारण्यक उपनिषदावर आपलं चिंतन चालू होतं आणि त्यामध्ये आपण विविध प्राणाचं अध्ययन केल्यानंतर आपण शेवटी मुख्य प्राणाचं उद्गान झाल्यानंतर तो पापापासून मुक्त कसा होतो आणि तो त्या ठिकाणी तुम्हाला आत्मस्थितीमध्ये आत्मभाव ठेवून जेव्हा मुख्य प्राणावर आपण हे अध्ययन केलं तर आपल्याला अंतिम जी स्थिती आहे म्हणजे सर्व मृत्यूच्या आणि पापाच्या सर्व बंधनातून आपण मुक्त होतो असं आपण पाहिलं. तेव्हा वाघादी देवतांची जी उपासना आहे ती केल्यानंतर मृत्यूचं अतिक्रमण करण्यामध्ये कोणताही आपला सहाय्यक प्राप्त न केल्याने देवतांनी क्रमशः या ठिकाणी मुखातून राहणाऱ्या प्राणांनी सांगितले की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करा. तेव्हा ठीक आहे असे म्हणून प्राणाने त्यांच्यासाठी उद्गान केले. असुरांनी जाणले की या उद्गानाच्या द्वारे देवगण आमच्यावर अतिक्रमण करतील, तेव्हा त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी पापाने बद्ध करण्याची इच्छा केली. परंतु ज्या प्रकारे दगडास टक्कर देऊन मातीचे ढेकूळ नष्ट होऊन जाते त्याप्रमाणे ते विध्वस्त होऊन गेले आणि अनेक प्रकाराने ते नष्ट होऊन गेले. तेव्हा देवगण प्रकृतिस्थ होऊन गेले आणि असुरांचा त्यांनी पराभव केला. जो अशा प्रकारे जाणतो तो प्रजापती रूपाने स्थित होत असतो आणि त्यांचा द्वेष करणारे भ्रातृव्य म्हणजे सावत्र भावांचा हा पराभव होत असतो. त्यानंतर ही इमाम हा जो काय अभिनय अंगुली आदीद्वारा प्रत्यक्ष संकेत प्रदर्शित करण्यासाठी आहे. त्यांनी असन्य म्हणजे आस्यामध्ये राहणारे अर्थात मुखांतर्गत छिद्रामध्ये स्थित प्राणाने सांगितले की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करा. तेव्हा तथास्तु असे सांगून आपल्या शरणामध्ये आलेल्या देवतांच्यासाठी त्या मुख्य प्राणाने उद्गान केले आणि इत्यादी सर्व प्रसंग आपण पूर्ववत पाहिले आहेत. तेव्हा असुरांनी ज्या दोषांच्या संसर्गाने रहित होते त्या पूर्ण मुख्य प्राणास पापाने बद्ध करण्याची इच्छा केली. परंतु आपल्या आपल्या या अभिनिवेश रूप दोषाच्या कारणाने वाघादीमध्ये त्यांची गती होऊन गेली. परंतु त्याचा अभ्यासात ज्या अनुवृत्तीने मुख्य प्राणाच्या सोबत संसर्ग करण्याचा उद्यत होण्याचा त्या नाशास प्राप्त होऊन गेले. अर्थात ते विध्वस्त झाले आणि कशा प्रकारे विध्वस्त होऊन गेले या विषयामध्ये दृष्टांत दिला आहे. स यथा असा तो दृष्टांत आणि लोकांमध्ये पाषाणास चूर्ण करण्यासाठी फेकला गेलेला जो लोष्ट म्हणजे मातीचं जे ढेकूळ आहे त्याच्या अश्मावर म्हणजे पत्थरावर जाऊन पोहोचला तेव्हा तो पत्थरास प्राप्त होऊन स्वयं विध्वस्त छिन्न भिन्न झाला म्हणजे चूर्ण चूर्ण झाला. आणि त्याच प्रकारे जसे की हा दृष्टांत सांगितला आहे तसेच ते असुरगण विध्वस्त होऊन विशेष रूपाने ध्वस्त होऊन विश्वक म्हणजे गतीस प्राप्त होऊन नष्ट होऊन गेले. कारण की असे झाले यामुळे असुरभावाचा विनाश होऊन जाण्याने या देवत्वाच्या प्रती हे बंधभूत स्वाभाविक अभिनिवेश जनित पापाचा वियोग होऊन जाण्याच्या कारणाने असर्ग धर्म हा मुख्य प्राणाच्या आश्रयाने व त्याच्या प्रभावाने वाघादी देवगण जे आहेत ते प्रकृतिस्थ झाले. तर ते काय होऊन गेले त्यावर दाखवले जाते की ते पुढे दाखवल्या जा त्या की आपल्या ते पुढे दाखवल्या जाणारे आपल्या अज्ञादी रूप देवभावास प्राप्त होऊन गेले. पूर्वी देखील ते अज्ञादी स्वरूपच होते आणि आपल्या स्वभावजनित पापाने विज्ञान शक्तीच्या तिरस्कृत होऊन जाण्याने ते पिंडमात्राचा अभिमानाने युक्त होऊन गेले. त्या पापाचा वियोग होऊन जाण्याने ते पिंडमात्राच्या अभिमानास युक्त होऊन गेले होते. त्या पापाचा वियोग होऊन जाण्याने ते पिंडमात्राच्या अभिमानास त्यागून देऊन शास्त्र समर्पित वाघादी अग्न्यादी रूपताच्या या अभिमानी युक्त होऊन गेले आणि प्रतिपक्षी असुरगण पराभूत होऊन गेले. अशा प्रकारे या परभवन म्हणजे अभवन क्रियेची अनुवृत्ती होत जाते व ते पराभूत होऊन विनष्ट होत असतात. ज्या प्रकारे पूर्वोक्त कल्पनेच्या अनुसार वर्णित पूर्व म्हणजे भूतकालीन यजमानाच्या या आख्यायिका रूप श्रुतीस पाहून त्याच प्रकारे हे वाघादी देवतांच्या परीक्षा करून त्यांना अभिनिवेश जनित पापांचा संसर्ग रूप दोषांच्या कारणाचा हा त्याग करून जो दोषरूप आश्रय नसतो त्या मुख्य प्राणासच आत्मभावाने प्राप्त होऊन आध्यात्मिक पिंडमात्राने परिच्छिन्न वाघादीमध्ये आत्मत्वाचे अभिमान सोडून
वाघादीची अग्न्यादी रूपत विषयक शास्त्र प्रकाशित विराट पिंड अभिमानी म्हणजे वर्तमान प्रजापतित्वास प्राप्त होऊन झाला असो. त्याच प्रकारे हा वर्तमान यजमान देखील त्याच क्रमाने प्रजापती रूप स्थित होऊन आणि ह्याच्या या प्रजापतित्वास प्रतिपक्षभूत पापरूपी द्वेष करणारा या भ्रातृव्य म्हणजे सावत्र भाऊ हा पराभवास प्राप्त होऊन जातो. भरतादी समान कोणी कोणी भ्रातृव्य द्वेष न करणारा देखील असू शकतो, परंतु जो इंद्रियाची आसक्तीने होणारी पापरूपी भ्रातव्य आहे ते तो द्वेष्टाच होत असतो, कारण तो आत्म्याच्या पारमार्थिक स्वरूपाचा तिरस्कार हेतू असतो. प्राणाचा संग होण्यावर मृतपिंडाच्या समान पराभूत म्हणजे नष्ट होऊन जात असतो. हे फल कोणाच मिळत असते यावर श्रुती सांगते की जे असे जाणत असतो, अर्थात पूर्व यजमानाच्या समान जो उपयुक्त प्राणास आत्मरूपाने जाणत असतो त्यासच हे फळ मिळते. आता मुख्य प्राणाचं जे अंगिरसत्व काय आहे याच्यावर विवेचन केलेले, तेव्हा मुख्य प्राणाचं फलाचा हा उपसंहार करून आता श्रुती आख्यायिकेच्या रूपाचा आश्रय घेऊन सांगत आहे की वाघ आदी अन्य सर्व प्राण्यांना सोडून मुख्य प्राणाचाच आत्मभावाने आश्रय घेतला पाहिजे. आणि उपपत्ती दाखवण्यासाठी, अर्थात कारण की मुख्य प्राण हा वाघादी आणि पिंडादी अर्थात साधारण तो आत्मा आहे. त्या कारणाने केवळ मुख्य प्राणच आत्मभावाने आश्रयित्व प्राप्त करत असतो. याचा अर्थात आख्यायिकेने दाखवताना श्रुती म्हणते की ह्या मंत्रामध्ये म्हणते, 8वा मंत्र आहे, ते हे होचहु क्वन्नु सो बुद्ध्योन इत्थम सक्तेत्यय माक्ष्येंतरिक्षी सोयास्य अंगिरसो अंगाना ही रसहा. ते बोलले की ज्यांनी आम्हास अशा प्रकारे आसक्त देवभावास प्राप्त करून दिले ते कुठे आहेत, तर त्याने विचार करून निश्चय केला की हे मुखामध्येच आहेत. आणि तेव्हा ह्या आयास्य अंगिरस आहेत, कारण की हा अंगाचा रस. तेव्हा याचा आशय असा आहे की मुख्य प्राणाच्या द्वारे देव स्वरूपास प्राप्त केल्या गेलेले होते. काय म्हणून लागले तर दाखवत आहेत की क्वन्नू हा वितर्क अर्थामध्ये आहे. अर्थात बरे त्याने म्हटले आहे की कशामध्ये राहत असतो, कोण ज्याच्यामध्ये आम्ही ज्या प्रकारे आसक्त संचित केले आहे, अर्थात आत्मभावाने देवत्वास प्राप्त करून घेतले आहे. लोकांमध्ये कोणाच्या द्वारे उपकृत होणारे लोक त्या उपकाराचे स्मरणच करत असतात. अशा प्रकारे लोकवत स्मरण विचार करताना त्यांनी त्यास भूत आणि इंद्रियाच्या संघात रूप आपल्या शरीरामध्ये त्यांना उपलब्ध करून घेतले. आणि कशा प्रकारे उपलब्ध करून घेतले तर हे अस्याच्या मध्ये आहे. अस्य म्हणजे मुखाच्या मध्ये आहे. जे आकाश असते त्याच्यामध्ये ते प्रत्यक्ष विद्यमान असते. सर्व लोक विचार करून निश्चय करत असतात की त्याच प्रकारे देवांना देखील केले, कारण की देवतांनी यास वाघादी रूपाने कोणाचा तरी आश्रय न करता अंतराकाशामध्ये उपलब्ध केले होते. या कारणाने तो प्राण आयास्य आहे आणि कोणत्याही विशेष इंद्रियाचा आश्रय न करण्याच्या कारणाने त्याने वाघादी इंद्रियाची आसक्ती अन्यादी देवभावाने संयुक्त केले. आणि यापासून भूत आणि इंद्रियाचे जे अंगिरस जो आहे तो आत्मा आहे. तो अंगिरस काय आहे, कारण की हे कार्यकरणरूप अंगाचे रससार, कार्यकारण रूप अंगाचा रससार अर्थात तो आत्माच आहे असे प्रसिद्धच आहे. परंतु ह्या अंगरसत्व काय आहे, कारण ह्याच्या अस्तित्वानेच देहाचे सुख प्राप्त होत असते व याच्या जाण्याने शरीराचे सुख हे निघून जात असते. हे विधान आम्ही पुढे करणार आहोतच. अशा प्रकारे कारण की हा अंगिरस होण्याने आणि कोणत्याही विशेष आश्रित न होण्याच्या कारणाने भूत आणि इंद्रियाचा साधारण आत्मा आहे. आणि विशुद्ध देखील या कारणाने वाघाधीस सोडून प्राणाच्याच आत्मभावाने आश्रय घेतला पाहिजे. या वाक्याचे तात्पर्य असं आहे की आत्म्यासच आत्मरूपाने जाणलं पाहिजे, कारण ही विपरीत बोधाने श्रेयाची प्राप्ती होत असते आणि अविपरीत बोधाने श्रेयाची प्राप्ती होत असते, परंतु विपरीत ज्ञानाने अनिष्टाचीच प्राप्ती होत असते, असं त्याचा निष्कर्ष आहे. तेव्हा आता ह्याच्या पुढे या प्राणाच्या शुद्धतेबद्दलचा जी चर्चा झाली त्याचं प्रतिपादन आपण करू. की पूर्व पक्ष म्हणतो की आमचा विचार असा आहे की प्राणाची
विशुद्धी ही सिद्ध होऊ शकत नाही. त्यावर सिद्धांती म्हणतात, परंतु वाघादी शुभ भाषणादी विषयक अभिनिवेशाच्या समान प्राणामध्ये कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश स्पंदन नसतो असे दाखवून आम्ही ह्या शंकेचे समाधान केलेले आहे. ठीक, पूर्व पक्ष म्हणतो ठीक आहे, परंतु ज्या प्रकारे शवाचा स्पर्श झाल्याने त्या स्पर्श करणाऱ्याची अशुद्धता मानली जात असते, त्याच प्रकारे अंगिरस होण्याने वाघादीचा आत्मा दाखविल्या जाण्याने वाघाधिकाच्या द्वारे त्याची देखील अशुद्धीची शंका होऊ शकते. आणि ह्यावर श्रुती म्हणते, प्राण तर संपूर्ण शुद्ध आहे, तर तो शुद्धच असतो. सावा म्हणजे आता पुढचं त्याच्यावर मंत्र म्हणतात की सावा एषा देवता दुर्नाम दूरम ह्यास्या मृत्युर्दूरम हवा अस्मान मृत्युर्भवती स एवं वेद. ती ही देवता जी आहे, अर्थ असा आहे की ती ही देवता आहे ती दूर नाम असणारी आहे, कारण की त्यापासून मृत्यू अत्यंत दूर आहे. जो असे जाणतो त्याच्यापासूनच देखील मृत्यू हा दूरच राहत असतो. तेव्हा याचा आशय असा आहे की ही जी देवता आहे ती दूर नामवाली आहे. ज्या प्राणास प्राप्त होऊन पत्थरास प्राप्त झालेले मातीच्या ढेकोळाच्या समान असुरगण नष्ट होऊन गेले होते, याचाच श्रुती सा वह असे सांगून परामर्श करत आहेत की ते हेच आहे की देवानी हे आस्यच्या मध्येच आहे, अशा प्रकारे वर्तमान यजमानाच्या शरीरामध्ये स्थितनिश्चय केला आहे. उपासना क्रियेच्या कर्मभावाने गुणभूत होण्याचे कारण ह्या देवता देखील आहेत. कारण की ह्या प्राणदेवता दूर नामवाले आहेत, अर्थात दूर अशा प्रकारचा विख्यात आहेत की तेथे नामख्यातीचे पर्याय आहे, आणि त्यामुळे दूर नामवाली होण्याने त्यांची विशुद्धी देखील प्रसिद्धच आहे. त्यांचे दूरनाम काय आहे ह्यावर श्रुती सांगत आहे की कारण की या प्राणदेवतेपासून मृत्यू म्हणजे आसक्ती रूप पाप हे दूरच आहे. प्राण तर असंसर्ग धर्म आहे, या कारणाने समीपस्थ होण्यावर देखील ह्यापासून मृत्यूची दूरता सिद्ध होत असते. आणि त्यामुळे दूर अशा प्रकारे संबोधनाने संबोधने ही प्रसिद्धच आहेत, आणि अशा पद्धतीने प्राणास हे विशुद्ध दाखविले आहे. आता याचे विद्वान उपासकाचे फल दाखविले जात आहे. यापासून मृत्यू हा दूर राहत असतो, अशा प्रकारे जाणणाऱ्यापासून मृत्यू निश्चितच दूर राहतो. आणि अशा प्रकारे गुणविशिष्ट प्राणांची उपासना करत असतात. उपास्य संबंधी अर्थवादामध्ये श्रुतीच्या द्वारा देवतांच्या स्वरूपाचे ज्ञान करून दिले जाते. त्याचे स्वरूपास हे मनाचे द्वारे उपलब्ध करून दिला जातो, आणि त्याच्या समीप आसनस्थ हो, अर्थात लौकिक प्रत्ययाच्या या व्यवधानास न येऊ देणे व लौकिक आत्माभिमानाच्या समान त्या देवतांच्या स्वरूपास आत्मतत्वाचा अभिमान उत्पन्न न होईल तोपर्यंत त्याचे चिंतन करणे हीच उपासना आहे. जसे की देवता होऊन देवतामध्ये लीन होत असतो. यापूर्वी दिशेमध्ये तू कोणत्या देवाला देवतावाला म्हणजे कोणत्या देवतांची उपासना करणार आहेस, इथे श्रुतीने सिद्ध केले आहे. तेव्हा प्राणोपासकापासून मृत्यू दूर आहे, ही या ठिकाणी ह्याची उपपत्ती केलेली आहे. की प्राणाची उपासना केल्यामुळे मनुष्य जो आहे तो पवित्र होतो, आणि तो अनासक्त निष्काम झाल्यानंतर नंतर तो जो काही त्याचा आत्मभाव तयार होतो, त्या आत्मभावातून प्राणाला पाहिल्यामुळे त्याला देवता भाव निर्माण होतो, आणि त्या देवता भावामध्येच त्याला आत्मप्रतीची प्रचिती येते. हाच या ठिकाणी आत्मज्ञानाचा उत्कर्ष आहे. तेव्हा ह्या संदर्भातच पुढे जे सांगितलं आहे की प्राणोपासकापासून मृत्यू तर दूर राहत असतो, ह्याची एक उपपत्ती सांगितली आहे की ती ही देवता आहे, यापासून मृत्यू दूर राहत असतो असे विधान वर सांगितले आहे. परंतु अशा प्रकारे हे जाणवल्यापासून मृत्यू दूर का राहत असतो यावर दाखवतात की अशा प्रकारे जाणल्याने मृत्यूचा विरोध होत असतो. इंद्रियजनित विषयाच्या संसर्गाने होणारी आसक्तीच पाप आहे, आणि तोच मृत्यू आहे. म्हणजे या ठिकाणी मृत्यू या शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की मृत्यू हा ही जी विषय वासनेमध्ये आसक्ती आहे तोच मृत्यू आहे, आणि त्याच्यानेच त्याच्या विषयाच्या संसर्गाने होणारी आसक्तीमुळे जे पाप निर्माण होतं त्या पापालाच मृत्यू असं म्हटलंय. तेव्हा त्या पापापासून तो दूर होतो, असं या सर्व विवेचनाचा अर्थ होतो. व त्याच्या या प्राणात्म अभिमानी बरोबर विरोध असतो, कारण की तो वाघादी परिच्छिन्नात्म अभिमानाचे हेतू आहे, आणि स्वाभाविकच
अज्ञानाने उत्पन्न होत असतो आणि प्राणात्माभिमान हा शास्त्रजनित असतो, तेव्हा विरोध होण्याच्या कारणाने अशा प्रकारच्या जाणणाऱ्यापासून पाप हे नेहमीच दूर होत असतं आणि हे योग्यच आहे. या अर्थाची श्रुती प्रदर्शित करत आहे. ह्या अर्थाच्या श्रुतीमध्ये 10व्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सावा एषा देवतानां पापमानां मृत्युपहत्य यत्रासाम दिशामा दिशामनास तद्मयांच कार तदासां पापमनो विज्ञत दत्तस तत्स्मानम नांत मियान्ने पापमानम मृत्युमन्वा यानी ती. अर्थ असा आहे की त्या ह्या प्राणदेवतेच्या आणि त्या वाघादी देवतेच्या पापरूप मृत्यू साठवून जेथे या दिशांचा जेथे अंत होतो तेथे पोचून दिले, तेथे या पापाचा तिरस्कार स्थापित करून दिला आणि त्यामुळे मी पापरूपी मृत्यू संश्लिष्ट न होऊन जाऊ या भयाने अंत्यजाने जवळ जवळ न येऊ देता अंत दिशेकडे त्याला देखील जाऊ नये. म्हणजे आता अंतदिशेचा संबंध कसा आहे तो याच्यामध्ये सांगितलंय. तेव्हा या संबंध मंत्राचा आशय असा आहे की सावा एषा देवता या वाक्याचा अर्थ सांगितला गेला आहे की त्या या प्राणदेवतांनी या वाघादी देवतांच्या पापरूप मृत्यूस स्वाभाविक अज्ञान प्रेरित आणि इंद्रियविषय संसर्गजनित अभिनिवेशाने होणाऱ्या पापाने हे सर्व जीव मरत असतात आणि या कारणच हाच मृत्यू आहे त्याच्या प्राणात्माभिमान रूपाने देवतांच्या संघातून अलग करावे आणि अन्य देवतांच्याकडून प्राणस्वरूपामध्ये अभिमान होण्याच्या कारणाने येथे मुख्य प्राणासच अपहंता सांगितला गेला आहे आणि त्याच्याशी विरोध होण्याच्या कारणाने अशा जाणणाऱ्यापासून पाप दूर निघून जात असते. देवतांच्या या पाप रूप मृत्यूस त्यांच्यापासून अलग करून त्यानंतर प्राणदेवतांनी काय केले तर त्याने असं दाखवले जात आहे की जेथे म्हणजे ज्या स्थानापासून ह्या पूर्वादी दिशांचा अंत म्हणजे अवसान होत असतो तेथे त्यांना पोहोचून दिले जाते. अर्थात तेथे त्याचे गमन करून दिले जाते. परंतु दिशेचे तर अंत नसतोच, तर मग त्या दिशांतास कसे पोचविले जाते यावर आमचे म्हणणे असे आहे की दिशेंची कल्पना जी आहे ती श्रौत विज्ञानवान पुरुषांच्या सीमेपर्यंतच केली गेली आहे. त्यामुळे त्याची विरुद्ध आचरण असणाऱ्या लोकांना हा वसलेला देशच दिशेचा अंत आहे. त्या देश जिथे संपतो तिथे दिशेचा अंत होतो अशी ही कल्पना आहे की जसे की देशाचा अंत हाच अरण्य होत असतो आणि त्याच प्रकारे त्याला असे मांडण्यात देखील काही दोष असतो. ह्या देवतांच्या पापास तेथे पोचून प्राणदेवतेने त्यांच्या विविध प्रकाराने निम्नभावाने तिरस्कार पूर्वक निहित स्थापित केले आहे आणि पापना हे जे पद आहे त्याच्या द्वितीय बहुवचनात ह्या आहे आणि या प्रसंगाच्या सामर्थ्याने हे ज्ञात होत असते की त्यास प्राणात्मा अभिमान शून्य अंत्यजामध्ये स्थापित करून दिले आहे आणि ते पाप जे आहे ते इंद्रिय संसर्गानेच होणारे आहे. त्यामुळे त्याचे प्राणाच्या आश्रित राहणे हे ज्ञात होत असते. त्यामुळे तेव्हा त्या अंत्यजाच्या जवळ न जाता अर्थात संभाषण आणि दर्शन इत्यादीच्या बाबतीत टाळावे व त्याचा संसर्ग करू नये, कारण की तो पापाचा आश्रय आहे. त्या लोकांचे निवासस्थान आणि अंत म्हणजे त्या दिगंत शब्दवाच्य देशामध्ये त्याचे जनशून्य होण्यावर देखील जाऊ नये, कारण त्या देशापासून वेगळे असलेले अंत्यजनाच्या जवळ देखील जाऊ नये असा याचा अभिप्राय आहे. नेत आणि हा परिभय म्हणजे सर्वत्र सर्व भयाच्या अर्थात मध्ये हा निपात आहे. अशा प्रकारे ह्या अंत्यजनांचे संसर्गामध्ये जाण्याने मी पापरूप मृत्यूच्या अन्वयानी अवय आणि आयानी असा अनुगत होऊन जाईल. अशा प्रकारे भयभीत झालेल्या या अंत्यजन आणि अंत देशामध्ये जाऊ नये अशा प्रकारचे हे पूर्व क्रियापद आहे. ह्याच्याशीच त्याचा हा संबंधित आहे. त्यानंतर प्राणाद्वारे ह्या वाघादिकाचे जे अग्न्यादी देवभावास कसे प्राप्त म्हणजे कसे प्राप्त केले जाते ह्याच्यावर हा मंत्र आहे. सावा एषा देवे तैतासा देवतानां
पापमानां पहत्या थैना मृत्यू मृत्युमत्य वहत. अर्थात ह्या प्राणदेवतांनी पापरूप मृत्यूस दूर करून आणि त्यानंतर त्यांना मृत्यूच्या पार म्हणजे अग्न्यादी देवता भावास हे प्राप्त करून दिले आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की सावा ऐशा देवता या श्रुतीने प्राणज्ञानरूप कर्माच्या फलरूपाने वाघादीची अग्न्यादी रूपतांचे वर्णन केले जात असते. ह्याच्या अनंतर प्राणदेवतांनी त्यांना मृत्यूस पार करून दिले आहे. कारण की आध्यात्मिक परिच्छेद करता पापरूप मृत्यू ह्या प्राणात्म ज्ञानाद्वारे नष्ट होऊन गेले. त्यामुळे प्राण हा पापरूप मृत्यूस नाश करणार आहे. तेव्हा त्यामुळे प्राणानेच या वाघादी देवतांची यांच्या या प्राकृत पापरूप मृत्यूस पार करून दिले आहे. त्याचे अपरिच्छिन्न अग्न्यादी देवात्म स्वरूपास त्यांनी प्राप्त करून दिलेले आहे, असा याचा आशय आहे. तेव्हा एकंदरीतच या संबंध मंत्रामध्ये जो आशय दिलेला आहे तो असा आहे की प्राणाची महत्ता आहे आणि मुख्य प्राणाच्या या अध्ययनामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आत्मभावाच्या माध्यमातून त्याचा अध्ययन आणि त्याचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व मृत्यूच्या म्हणजेच मृत्यूचा अर्थही त्याने शरीराचा मृत्यू असा ह्याच्याने दिलेला नाही आहे, तर पापकर्म करण्याची जी आसक्ती आहे त्या आसक्तीपासून तुम्ही पूर्ण मुक्त होता. अशा प्रकारे हे 11 मंत्र झालेले आहेत. त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.